दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी शरद पवार गटाचं हो होतं, तर राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नो आहे, असं चित्र गेल्या 4 दिवसांपासून दिसतंय। मात्र दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल नेमकं काय ठरलं होतं, त्याबद्दलचे पुरावे आणि बैठकांचे व्हिडिओ रोहित पवार समोर आणणार आहेत। तर विलीनीकरणाबद्दल काय ठरलं होतं याबद्दल खुद्द उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही बोलणार आहेत। शपथविधीची घाई का? शपथ घेण्याआधी पवार कुटुंबाला सांगितलं होतं का? याचा खुलासाही सुनेत्रा पवार करणार आहेत। मात्र हे सगळं कधी होणार आहे पाहूया। अजित पवारांची राष्ट्रवादी पुढे कोणाच्या हातात जाणार? अजित पवारांच्या मनात विलीनीकरण खरंच होतं का? विलीनीकरणाबद्दल त्या बैठकीत काय ठरलं होतं? रोहित पवार एक एक पुरावे बाहेर काढणार, दोन्ही राष्ट्रवादींचा सगळा प्लॅन सांगणार, तर सुनेत्रा पवारही लवकरच पत्रकार परिषद घेणार। 17 जानेवारीला बारामतीत झालेली ही बैठक, हीच बैठक राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत कळीचा मुद्दा ठरली आहे। कारण या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबद्दल चर्चा झाली होती, असा दावा शरद पवार गटाचे नेते सातत्यानं करतायत। यावर राज्यातल्या अतिशय महत्त्वाच्या दोन नेत्यांनी अतिशय महत्त्वाची दोन वक्तव्य केली आहेत। एक म्हणजे शरद पवारांचं म्हणणं आहे विलीनीकरण होणार होतं, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत अजित पवारांनी अशी कुठलीही चर्चा केली नव्हती। मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकमत होतं। तिन्ही मिटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला, आणि ही तारीख अजितची दिलेली होती। चर्चा नाही, प्रस्तावच नाही। मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती, दादांची इच्छा होती ती खुली हवी, ही आमची इच्छा। चर्चा करायची नाही करायची, विलीनीकरण करायचं, सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे। हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी, आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील। त्यामुळे याही संदर्भात दुसरं, समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते, तर ती चर्चा ते एनडीएतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते काय सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तर स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते। विलीनीकरणाची माहिती फडणवीस यांच्याकडे होती असा दावा संजय राऊतांनी केलाय। तर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येऊ नये या उद्देशानं एक कट शिजला आणि त्यानुसार उपमुख्यमंत्री पदासाठी घाई करण्यात आली, असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय। जर फडणवीस यांच्याशी त्याने चर्चा केली नसेल, याचा अर्थ त्यांचा फडणवीसवर विश्वास नसेल। जर त्यांना आपला स्वगृही परत जायचा असेल, त्यासाठी फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची गरज काय? फडणवीस यांचा पक्ष हा अखंड महाराष्ट्राच्या विरोधामध्ये, अजित पवार हे मूळ प्रवाहामध्ये येण्याच्या विचाराशी ठाम होते। दोन्ही पक्षामध्ये त्या संदर्भातल्या हालचाली सुरू होत्या, हे सगळ्यांना माहीत होतं। देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे। आज दादा नाहीत म्हणून दादांच्या नावावरती कोणती बिलं फाडू नयेत। विलीनीकरणाचा आनंद आणि दुःख अनेकांना होत आहे, काही उकड्या फुटत आहेत। हे सगळं जे काही चाललेलं आहे, हे आता कोण गेला कोण राहिला कोण राजकारणात, त्यापेक्षा सत्ता महत्त्वाची आहे आणि सर्व काही आम्ही सत्तेसाठी जगतो। मेला माणूस एखादा एवढा मोठा नेता मृत्यू झाल्यानंतर 2-4 दिवसही थांबू शकत नाही। त्यामुळे नैतिकता नीतिमत्ता संपूर्ण संपल्यात जमा झाली आहे। गेल्या 4 दिवसांपासून शरद पवार गटाचे नेते म्हणतायत विलीनीकरण होणार होतं, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमुख नेते तटकरे, पटेल आणि भुजबळ हे नेते मात्र विलीनीकरणाबद्दल चकार शब्द काढायला तयार नाहीत। विलीनीकरणाचा मुद्दा तापल्यावर आता राष्ट्रवादीचे 2 नेते म्हणतायत विलीनीकरणाची चर्चा होती, पण अधिकृत बैठका सुरू होत्या का हे माहीत नाही। महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेला
अजितदादांची आणि त्यांची चर्चा झालेल्या होत्या हे स्पष्ट आहे. कारण अनेक ठिकाणी दोन्ही कुणाला घड्यावर लढायचं घड्यावर लढा, कुणाला तुतारीवर लढायचं तुतारीवर लढा, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिलेला होता. जयंत पाटील साहेबांनी सुद्धा माझ्याशी चर्चा केली होती की माझी आणि दादांची चर्चा झालेली आहे. परंतु राष्ट्रवादीच्या आम्हा सर्व प्रमुख नेत्यांना घेऊन पवार साहेबांच्या नेत्यांच्या बरोबर कुठलीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे हे सगळे प्रश्न आता अनुत्तरित राहिलेले आहेत. गटनेते पदाची निवड प्रक्रिया संपलेली आहे. आता गटनेतेपदी सुमित्रा वहिनी विराजमान झालेले आहेत. थोड्याच दिवसामध्ये त्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहे. दादांचं 10व 13व होऊ द्या. राष्ट्रीय अध्यक्षपदी सुमित्रा वहिनी असतील आणि सुनेत्रा वहिनी जो निर्णय घेतील तो निर्णय शिरसावंद ठेवून मी प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता झोकून देऊन काम करू. त्याच्यामुळे कोणाला नाराज कोणी खुश यापेक्षा राष्ट्रीय अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब मी सही दिल्यात ना आम्ही सगळ्या आमदारांनी. गटनेतेपदी सुद्धा त्या असाव्या, राष्ट्रीय अध्यक्षपदी सुद्धा त्याच असाव्या. त्यामुळे त्यांच्याच हाती पक्षाची सूत्र. 17 जानेवारीला झालेल्या या बैठकीत कोण होतं नीट पहा. शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पवार, राजेश टोपे आणि अमोल कोल्हे. म्हणजे अजित पवार वगळता त्यांच्या गटाचा एकही नेता नव्हता. आता या बैठकीत नेमकं काय झालं, विलिनीकरणाची चर्चा काय झाली होती, याचा अख्खा प्लॅन रोहित पवार समोर येऊन सांगणार आहेत. विलिनीकरणाच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 22 डिसेंबरलाही विलिनीकरणासंदर्भात जयंत पाटलांच्या घरी एक बैठक झाल्याचा दावा करण्यात येतोय. दोन्ही राष्ट्रवादींचं काय ठरलं होतं त्याबद्दलचा तपशील शरद पवार गट समोर आणणार आहे. 9 फेब्रुवारीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आणि रोहित पवार पत्रकार परिषद घेऊन बैठकांमधले व्हिडिओ दाखवणार आहेत. विलिनीकरणाचे नेमके काय टप्पे ठरले होते याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. शपथविधीबाबत नेमकं काय घडलं, पक्ष एक झाल्यानंतर काय करायचं ठरलं होतं याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली जाईल. दादांबरोबर काय चर्चा झाली का शेवटच्या 3 महिन्यामध्ये दादांबरोबर मी स्वतः तिथं होतो. पिंपरी चिंचवडचं इलेक्शन, पुण्याचं इलेक्शन आणि नंतर जिल्हा परिषदचं इलेक्शन, तिकिटाची चर्चा, कुठलं चिन्ह कोणाला द्यायचं या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी तिथं होतो. पण आज याबाबतीत बोलणं उचित नाही. दुःखाचा काळ हा आयुष्यभर त्या ठिकाणी राहणार आहे. पण 13 दिवस तरी मला असं वाटतं की कुठलीही राजकीय भूमिका घ्यायला नको. त्यामुळे जसे 13 दिवस होतील त्यानंतर काय घडलं, कसं घडलं, काय विषय होते आणि सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसमोर नक्कीच मी त्या ठिकाणी आणीन. दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून खुद्द सुनेत्रा पवारही या सगळ्या संदर्भात सविस्तर आणि थेट उत्तरं देणार आहेत. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबद्दल काय ठरलं होतं, शपथविधीबद्दल पवार कुटुंबियांना कल्पना दिली होती का, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं पुढं काय झालं, शरद पवारांच्या पक्षाबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पुढचा प्रवास कसा असेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुनेत्रा पवार पत्रकार परिषद घेऊन सविस्तर देतील. लोकसभा निवडणुकीला बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला, तर विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी लढत झाली. आता पुढचा सामना रोहित पवार विरुद्ध सुनेत्रा पवार असा होणार की काय असा प्रश्न आहे. अजित पवारांच्या 13व्याचा विधी 9 फेब्रुवारीला होईल. त्यानंतर रोहित पवार आणि सुनेत्रा पवार बोलणार आहेत. पवारांचं नेमकं काय ठरलं होतं आणि पवारांचं पुढे नेमकं काय होणार आहे त्यासाठी वाट पाहावी लागेल ती 9 फेब्रुवारीची. सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.